नमस्कार मंडळी. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानले जाते तर ते भगवान शिवशंकर आहेत. पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त रागही कोणाला येत नाही. भगवान शिवशंकर इतके निष्पाप आहेत, इतके भोळे आहेत की श्रद्धेने जर एक तांब्या पाणी जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर ते भक्तांच्या मनोकामना नक्की पूर्ण करतात आणि भक्तांच्या हाकेला ते नक्कीच धावून येतात. घरामध्ये महादेवाची पिंड ठेवताना जवळजवळ प्रत्येकाच्याच घरामध्ये शिवलिंग असतं आणि भक्तिभावाने प्रत्येकजण त्याची पूजाही करत असतो, महादेवांची पूजाही करत असतो. पण महादेवाची पिंड देवघरामध्ये ठेवताना ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी, त्याचबरोबर जर तुम्ही पायरीनुसार देवांची मांडणी करत असाल तर कोणत्या पायरीवर कोणत्या जागी कोणत्या आपल्याला शिवलिंग ठेवायची, याचबरोबर काय सेवा करावी, कोणत्या चुका टाळाव्यात, शिवलिंग आपल्या घरात असेल तर कोणत्या नियमाचे पालन करावं, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये हे शिवलिंग ठेवलेलं असतं, पण ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं असू नये किंवा इंचामध्ये सांगायला झालं तर ते 2.5 ते 3 इंचापेक्षा मोठं शिवलिंग जे आहे ते आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवू नये. देवघरामध्ये किंवा घरामध्ये भगवान शिवशंकराचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये, कारण भगवान शिवशंकराचा फोटो किंवा मूर्ती जी असते ती स्मशानामध्ये ठेवली जाते. म्हणूनच घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवावे. आणि तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल तर भगवान शिवशंकराचा फोटो जो असतो ना तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह, जसं की भगवान शिवशंकर, माता पार्वती, कार्तिकेय आणि श्री गणेश यांचा असलेला फोटो जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा असतो. पण फक्त महादेवाचा फोटो जो आहे तो ठेवायचा नाही. आणि बरेच जण काय करतात की त्यांच्या तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशी वृंदावनावर शिवलिंग ठेवतात. पण हे चुकूनही तुळशी वृंदावनावर किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं नाही. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की तुळशीच्या कुंडीत देव ठेवलेच असतात, तर हे महादेव नसून शालिग्राम ठेवलेले असतात. म्हणूनच तुम्ही चुकून किंवा तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवलेले असेल तर ते काढून घ्या आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम जे आहे ते तुम्ही ठेवा. दररोज तुळशीला पाणी घालताना, तुळशीची पूजा करताना शालिग्रामची सुद्धा तुम्ही पूजा करायला विसरू नका. जेव्हा देवघरामध्ये आपण महादेवाची पिंड ठेवतो तर त्यावर नाग नसावा. नागविरहित शिवलिंग जे असतं ते आपण आपल्या घरामध्ये ठेवावं. त्याचबरोबर नंदी महाराज सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात ठेवताना फक्त शिवलिंग ठेवावं, नागही त्यांच्यावर असू नयेत आणि नंदी महाराजसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत, कारण नंदी महाराजांची जी जागा असते ना ती महादेवांच्या मंदिरामध्ये तिथे बाहेर असते. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये नंदी ठेवायचे नसतात. महादेवाची पिंड ही न्यायप्रिय, लोकप्रिय असते असे सांगितले जाते. त्यामुळे एकापेक्षा अधिक शिवलिंग जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवू नयेत. यामुळे काय होतं तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्या संसारात, आपल्या घरात, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबात बघायला मिळतात. त्यामुळे शिवलिंग जे आहेत ते एकच आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि शिवलिंग जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलेलं असेल तर प्रत्येक सोमवारी, प्रदोष असेल, महाशिवरात्र असेल किंवा महिन्याची शिवरात्री असेल तर जेव्हा शिवलिंगावरती आवर्जून दुधाने अभिषेक करावा. तुम्हाला माहीत आहे का शिवलिंगावरती दूध का अर्पण केलं जातं? तर दूध वाहण्याची जी परंपरा आहे ती सागर मंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिले हलहल विष निघालं. त्या विषाच्या दाहकाने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरांकडे प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विष पान केलं. पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीळकंठ नावसुद्धा पडलं किंवा ते नीलकंठ नावाने ओळखू जाऊ लागले. या विषाचा प्रभाव भगवान शिव व त्यांच्या जटामधील देवी गंगावर झाला. विषाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव हा कमी होऊ लागला. तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध वाहण्याची, अर्पण करण्याची जी प्रथा आहे ना ती सुरू झाली.
आता देवघरामध्ये तुम्ही पायरीनुसार जर देवांची मांडणी करत असाल तर पहिली पायरी जी असते तिथे तुम्ही ज्या गुरूंची सेवा करतात, जसं की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, स्वामींचा फोटो ठेवत असाल, दत्त महाराजांची सेवा करत असाल तर दत्त महाराजांचा, गजानन महाराजांची सेवा करत असाल तर गजानन महाराजांचा फोटो ठेवावा. दुसऱ्या पायरीवर कुलदेवीचा आणि कुलदेवता यांचे टाक ठेवावेत किंवा यांची मूर्ती ठेवावी. तर तिसऱ्या पायरीवर आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा ठेवावे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण व बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंग ठेवावे. आणि जी समोरची जागा असते आणि खालची असते याच्यावर पितरांचे टाक असतील, घंटा असेल, शंख असेल ते ठेवावे. शक्यतो पितरांचे टाक जे आहेत ते देवघरामध्ये ठेवू नयेत, पण बरेच जण ठेवतात म्हणून तुम्हाला हे मी सांगितलं. मी तुम्हाला केंद्रानुसार या देवघराचा फोटोसुद्धा स्क्रीन दाखवेल. देवघरात शिवलिंग ठेवताना जी जलाधारी असते, शिवलिंगावर पाणी टाकल्यानंतर जिथून पाणी जातं त्याला जलाधारी म्हटलं जातं. हा जलाधारी उत्तरेकडे येईल अशा प्रकारेच आपल्याला शिवलिंग देवघरात ठेवायचे आहे. देवघरात शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्या डाव्या हाताला शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजेच जलधारेच्या बाजूला कोणत्याही देवी देवतांची मूर्ती ठेवू नये. त्यामुळे आपल्या डाव्या हाताला शिवलिंग ठेवावे आणि त्यानंतर कोणतीही त्या जलाधारीच्या बाजूला मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. जेव्हा आपण दररोज किंवा प्रत्येक सोमवार शिवरात्र करत असतो, प्रदोष करत असतो, या दिवशी शिवलिंगाची पूजा करतो, तर यावेळेला आपण बेलाचं पान असेल तर धोत्राचं फूल, एरंड्याचं फळ हे शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करू शकतो. पांढरी फूल शिवलिंगावरती अर्पण करू शकतात, पण लाल फूल आणि केतकीचं फूल चुकूनही शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं नाही. यामागे एक कथा आहे. शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्राह्मण आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं. महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रगट झाले. महादेवाने म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जे कोणी ज्योतिर्लिंगाचे आधी आणि अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ. ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेने निघाले. खूपच अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आधी आणि अंत शोधू शकले नाहीत तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकी फुलही त्यांच्या सोबत खाली येत आहे. ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोहोचवले. ब्रह्माने म्हटलं, मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कोठून झाली हे समजले, तर भगवान विष्णूने अंत शोधून शकलो नाही असे सांगितले. ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली, परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे 4 मुख राहिले. केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती केतकीचे फूल जे आहे ते अर्पण केले जात नाहीत. म्हणूनच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. याचबरोबर महादेवाची पूजा करताना अखंड आणि पांढऱ्या अक्षदाच शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे असतात. रंगवलेल्या आणि खंडित किंवा तुटल्या फुटलेल्या अक्षदा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या नसतात. त्याचबरोबर कापसाची माळ, ज्याला वस्त्रमाळ म्हटलं जातं, ती सुद्धा एकदम पांढरी शुभ्र आपल्याला अर्पण करायची असते. नंतर काय तर शिवलिंगाला कधीही हळद किंवा कुंकू आपल्याला अर्पण करायचं नसतं किंवा लावायचं नसतं. शिवलिंगावरती भस्म, ज्याला आपण विभूती बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं, तर ते शिवलिंगावरती लावलं जातं किंवा अर्पण केलं जातं. महादेवाला चंदन अर्पण करावं. नवरा बायकोची भांडण, घरामध्ये मुलं सतत आजारी पडत असतील, हट्टी मुलं असतील, तर ऐकणारी असतील, घरात आजारी व्यक्ती आहे, बाधित व्यक्ती आहे किंवा एखादी व्यक्ती व्यसन करते, तर अशा मंडळींसाठी प्रत्येक सोमवारी घरामध्ये रुद्र अभिषेक करा. रुद्र अभिषेक कसा करावा यासाठी मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ करून टाकेल माझ्या यूट्यूब चॅनलवर.
सोमवारी तुम्ही द्या आणि काही प्रॉब्लेम असेल तर ती समस्यासाठी तुम्ही हा उपाय करा आणि ही सेवा कराल तर तुम्हाला 100% फरक पडेल. म्हणजे जो रुद्राभिषेक केलेला असतो ते पाणी आपल्याला घरातील व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी, प्रदोष, शिवरात्री या दिवशी शिवलिंगावरती सुरुवातीला स्वच्छ पाण्याने व त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने किंवा दूध कच्चं असावं, तापलेलं दूध नसावं, दुधाने, त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने याचप्रमाणे अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर भस्म अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण करत चला, पांढरी फुलं अर्पण करा, पांढऱ्या अखंड अक्षता अर्पण करा, वस्त्रमाळा अर्पण करा, शिवलीलामृतातील 11वा अध्याय वाचा, ज्याला आपण रुद्र अध्याय म्हटलं जातं. याचं तुम्ही पठण करायला सुरुवात करा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. भगवान शिवशंकराचे या सेवेचे खूप चांगले अनुभव बघायला नक्कीच तुम्हाला मिळतील. अगदी या साध्या सोप्या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर आणि भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. नमस्कार मंडळी, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.